तर 11,111 रुपयाचे पारितोषिक असेल. संतोषजी गावण एव्हरग्रीन व्यक्तिमत्व आहे, ज्यांचं वय वर्ष 42 पुढे आहे, पण त्यांच्याकडे बघितलं की असं वाटते वय वर्ष 20. अशी संतोषजी गावण. मनपूर्वक या व्यक्तिमत्वांचं आपण या निमित्तानं आभार मानूया. खूप सारा क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. वळूया सामन्याकडं. सरावी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. बोनखोडे 11 बोनखोडे या टीमची. आज गणेश नाईक साहेब महाराष्ट्र विधानसभेचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री यांची जी भूमी आहे ती बोनखोडे अशा गावातील ही टीम सरामीची पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. पार चंदन आणि या संघाचा आणखी एक कोहिनूर हिरा जितेश राऊत ज्यानं मागच्या सामन्यामध्ये या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक साजरं केलं तो हा खेळाडू. अतिशय चांगला सामना होईल. दोन्ही संघ अतिशय मातबगार आहेत. अशा दोन संघामध्ये एक संघ भिवंडी विभागामधील तर एक संघ नवी मुंबई विभागामधील अशा दोन नामांकित संघांमध्ये हा सामना. पहिला चेंडू भावेश मिस्टर ISPL आणि खूप सारं क्रिकेट ज्यानं आपल्या जीवनामध्ये हॅलो पहिला चेंडू भावेश पवारचा अतिशय सुरेख सन्मानपूर्वक खेळला जितेश राऊत आणि हा चेंडू गेला निर्धाव. कुठल्या प्रकारचं खातं अजूनही ओपन झालं नाही टीम बोनखोडे 11 बोनखोडे या टीमचं. लो पुलटा चेंडूला ढकलून दिलाय अतिशय जबरदस्त डीप बॅकवर्ड स्पेअरच्या दिशेनं चेंडू जातोय सीमाराच्या बाहेर आलाय दर्जेदार चौकार. तालुक्यातनं अर्थात पेण तालुका पुणे जिल्ह्यातून रघुनाथ बगाड ग्रामपंचायत सदस्य शिवजन्मभूमी जुन्नर याचकडून गोडसाई बी या संघाला मनपूर्वक शुभेच्छा साहेब आणि स्पर्धेलाही शुभेच्छा साहेब. मनापासून आपलं ही आपण या निमित्तानं आम्ही स्वागत करतोय. आपण जुन्नर अर्थात छत्रपती शिवाजी महाराज जितेश राऊत हा फलंदाज बाद झालाय ज्यानं मागच्या सामन्यामध्ये या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक साजरं केलं. तो जितेश राऊत हा फलंदाज बाद झालाय. भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी खूप साऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळताना आपण त्याला पाहिलं. ISPL ही स्पर्धा खेळताना ज्या भावेशला आपण पाहिलं त्या भावेशनं आपला अनुभव दाखवलाय आणि जो खेळाडू या स्पर्धेमध्ये इन्फॉर्म होता त्या खेळाडूला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय. अनुभव हा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा खरा शिल्पकार असतोय. तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय भावेश पवारनं. बाद झालाय जितेश राऊत बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. तो नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर परशुराम साठे आणखी एक विस्फोटक आक्रमक हा फलंदाज. संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय. आतापर्यंत 3 चेंडू संपलेत. धावपटल्यावर धावसंख्या 1-4. संकटमोचक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं परशुराम साठे आणि पार्थ चंदन या दोन खेळाडूंना करावी लागेल. सज्ज होते भावेश पवार. हा चेंडू कव्वा ड्राईव्ह अतिशय सुरेख पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य या चेंडूवर पाहायला मिळाला. चेंडू गेला सीमाराच्या पार गोळीच्या वेगानं आलाय योगदान या स्पर्धेला खूप मोठं आहे. वागेश्वर पिरकण टीमचं नाव ज्या खेळाडूंना मोठं केलंय ते नाव म्हणजे पंकज गावण. संदीप गावण शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत नेता. रिव्हर्स सडन करता प्रयत्न केलाय मात्र रिव्हर्स करताना समोर असणारा गोलंदाज सुद्धा खूप मोठा आहे. भावेश पवारनं यावेळी यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. आणखी एक सफलता मिळाली गोडसाई 11 टीमला. आणखी एक हादरा मिळालाय बोनखोडे 11 बोनखोडे या टीमसाठी. लोकांनी डावीच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली आणि
आपण जर लाईव्ह बघितली मैदानाच्या आतमध्ये सुद्धा खूप प्रेक्षक हे खऱ्या अर्थानं यश या स्पर्धेला पाहायला मिळालं. खूप सारी मेहनत स्पर्धा जरी 5 रजनीची असली तरी मेहनत 2 महिन्याची आहे. या सर्व आयोजक कमिटीने खूप सारी मेहनत घेतली आणि हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्यासमोर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा 22चा चेंडू टप्पा पडलाय, बाहेर निघालाय. अतिशय सुंदर चेंडू होता. अशा अर्थानं P1चं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बोनखोडे 11 बोनखोडे संघाची धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळते 2-8. थोडीशी खराब जरी अवस्था असली तरी मात्र येणाऱ्या काळामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण या षटकामध्ये काय झालं गेलं गंगेला मिळालं या उक्तीप्रमाणे नव्या जोशानं आणि नव्या ईर्षेनं नव्या आत्मविश्वासानं येणाऱ्या 3 षटकामध्ये सामोर जायला लागेल. बोनखोडे 11 बोनखोडे या टीमला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये या टीमला करावा लागेल. कारण एक वेळ आपण शरीराने कमजोर असाल तरी चालेल, मनाने कधीच कमजोर राहू नका. यश त्यांनाच मिळत असतं ज्यांची इच्छाशक्ती प्रबल आणि आत्मविश्वास मजबूत असतोय. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी या शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे. क्षेत्र कुठलेही असू द्या, आपण ज्या ज्यावेळी या शब्दांचा वापर करतोय त्यावेळी एक वेगळी स्फूर्ती, वेगळी ऊर्जा आपल्याला मिळत असते. ती ऊर्जा जर बोनखोडे एवढा दाखवायची असेल तर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. येतो नवीन गोलंदाज पवन केणे. आणखी एक मोठं नाव आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण त्याच्या अनेक रील पाहत असतात. असा पवन केणे नवीन येतो आपल्या कोट्यामध्ये पहिलं आणि संघात दुसरे षटक घेऊन. समोर असणारा फलंदाज पारचंदन. हा चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावर स्टेडियमच्या मधून भिरकावून दिला चेंडू सी माराच्या पार आलाय दर्जेदार हा षटकार. त्याच्याकडनं 200 रुपयाचा ऐबा झेलला पारितोषिक असेल. मुकुंदजी गावण दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, मनासारखा राजा, राजासारखा मन असणारा व्यक्तिमत्व म्हणजे मुकुंदजी गावण. 190 उरण विधानसभेचे कार्यसम्राट, दमदार आमदार, विकासाची गंगा संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या व्यक्तिमत्वानं आणली ते महेश बालदी साहेबांचे अतिशय निकटवर्तीय मुकुंदजी गावण साहेब, ज्याने या विभागाचा विकास पाहिलाय. आताच काल परवा त्याच्या माध्यमातून रोजगार मिळावा, कारण बेरोजगार तरुणांना रोजगार द्यावा हा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न करणारे मुकुंदजी गावण यांचं हे गीत आपण ऐकलं. धावपट्ट्यावर धावसंख्या 2-15 सज्ज होते. पुन्हा एकदा गोलंदाज पवन. विघ्नेशसाठी संघाचा संगणक आहे विघ्नेश. हा चेंडू मात्र बॅटची एज लागली, समोरचा राहिला चेंडू गेला निर्धाव. धावसंख्येमध्ये कुठल्या प्रकारची भर पाहायला मिळत नाही. अशा रीतीनं धावसंख्या धावपट्ट्यावर 1.2 चेंडूच्या नंतर 2-15. पवन केणे खऱ्या अर्थानं खूप मोठं नाव आहे क्रिकेटमधली. ही अनेक क्षेत्रामध्ये आपण या कलाकाराला पाहत असतोय. असा खेळाडू पवन केणे सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन विघ्नेशसाठी. पुन्हा एकदा सन्मानपूर्वक खेळलाय खेळाडू विघ्नेश. लॉंग ऑफ मध्ये चेंडू गेला, 1 धाव मिळेल. एका धाव संख्येने विघ्नेश आपले खातं कोलत्याने संघाला पोहोचवतोय. 2-16 2-16 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळते. म्हणजे सोबत जोडले गेलेत गुणलेखक आमचे कांचनजी पाळकर, अर्थात केवाळे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच म्हणून ते कार्यरत आहेत. आपल्या गावाच्या विकासामध्ये त्यांचा हातभार खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि भारतीय जनता पार्टी देशामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र आणि मात्र आमच्या केवाळेमध्ये आमचे कांचनजी. सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टीचं हे दमदार नेतृत्व. 1 धाव या चेंडूवर आली. एका धावसंख्येवर संघ पोहोचते 2-17 या आकड्यावर. थोडीशी शांत आणि सावध अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीम बोनखोडे 11 बोनखोडे. मागच्या सामन्यामध्ये धावांचा उच्चांक या टीमचा पाहायला मिळाला होता, मात्र या सामन्यामध्ये थोडीशी कमी धावसंख्या आतापर्यंत. पुन्हा एकदा फटका बसलाय असं वाटतंय आणि मात्र आणखी एक सफलता यावेळी. आणखी एक फलंदाज बाद जाणार, विघ्नेश होणार. बॅक टू पॅव्हिलियन. 2 षटकं संपतात. धावपट्ट्यावर धावसंख्या 2-17. ऐकूया सुंदर संगीत. नक्की महेश बालदी साहेबांचं आगमन या 4 रजनीमध्ये नक्की होईल.
तत्पूर्वी थोडीशी खराब अवस्था मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बोनखडे 11 बोनखडे या टीमची 3/17 अशी नाजूक अवस्था. आता मात्र या टीमला विचार करायला भाग पडेल. भिजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले पंख जरी माझे उडेन नव्यानं मी, मला अडवू शकेल अशी कोणती भिंत नाही. येथील तुफाने येथील वादळे, या तुफानामध्ये आणि या वादळामध्ये मला अडखळणं हे जमत नाही. हे बोनखडे टीमला यावेळी दाखवायला लागेल, कारण आजचं संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतोय. ते सामर्थ्य मिळवायचं असेल तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये खूप चांगला खेळ बोनखडे टीमला करावा लागेल. अन्यथा या सामन्यामध्ये घोडसाई बी संघ अतिशय उत्तम खेळत आहेत आणि शेवटपर्यंत असाच खेळ राहिला तर नक्की या सामन्यावर वर्चस्व निर्माण करू शकतो हा संघ. नवीन आलेले गोलंदाज कपिल केणी. पहिला चेंडू अतिशय वेगामध्ये पाहायला मिळाला. चेंडू गेला निर्धाव. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज पार्थ चंदनचा. तो चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित धावपटलावर 3/17. 3/17. पुन्हा एकदा हा चेंडू सन्मानपूर्वक खेळला. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. चित्त्याच्या चपरायाप्रमाणे 2 धावा घेण्याचा प्रयत्न यावेळी झाला आणि बघता बघता 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय. 3/19. चेंडू जर हातामध्ये भावेश पवारचा आला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला असता, पण तसं काही झालं नाही की जीवनदान मिळालंय. यावेळी मात्र जीवनदानचा फायदा नक्की घेईल का पार्थ चंदन हा खेळाडू. या टीमचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. अनेक सारी मैदानं या पार्थनं गाजवताना आम्ही त्याला पाहिली. असा खेळाडू. मात्र यावेळी हीच वेळ आहे, संघर्षाची हीच वेळ आहे. आता जरी वेळ गेली तर मात्र पुन्हा येऊ शकत नाही. 365 दिवस पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल. आता केलं नाही तर कुछ किए बिना कभी जय जयकार होती नाही. त्याप्रमाणे काहीतरी करावं लागलं मैदानाच्या आतमध्ये. कपिल केने मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय. पुढचा चेंडू अतिशय वेगामध्ये हाही चेंडू होता. पुन्हा एकदा आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पार्थ चंदनचा सुद्धा असफल झालाय. चेंडू निर्धाव गेलाय. धावसंख्या स्थगित राहिली धावपटलावर. ती मात्र 3/19. अतिशय संत अशी सुरुवात पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र उंच डोळा, प्रॉपर टायमिंग, ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील या चेंडूवर 6 धावा. नक्की या षटकारानं बोनखडे 11 बोनखडे टीमचा आत्मविश्वास थोडा वाढला असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. बॅक टू बॅक आणखी एक. अरे बघतो काय रागाने षटकार मारला या वाघानं. बॅक टू बॅक आणखी एक षटकार पाहायला मिळाला. पार्थ चंदन याच्या बॅट मधनं आत्मविश्वास वाढ. बोनखडे 11 बोनखडे आणि वरद विनायक घोडसाई बी यामधला हा सामना. आणि इथं मात्र डायरेक्ट हिट. आणखी एक फलंदाज बाद होणार. आणखी एक हादरा मिळणारा टीम बोनखडे 11 बोनखडे. या दोन संघादरम्यान आपण मोठुजीच्या मैदानात सामना पाहिला होता. त्या सामन्यामध्ये बोनखडे 11 संघ जिंकला होता. इथे मात्र परतफेड घोडसाई टीम करेल का ते येणाऱ्या काळामध्ये पाहूया. तत्पूर्वी 3 षटकं संपली. धावपटला व धावसंख्या 4/31. ऐकूया आपण सुमधुर संगीत. थँक्यू. सागर चंद येतो नवीन फलंदाज. खऱ्या अर्थानं आज समर्थ ट्रॉफीमध्ये आयोजकांनी दाखवलं प्रेम आमच्यावर आणि आम्ही खऱ्या अर्थानं आज इथे निवेदन समालोचन करण्यासाठी आज असताना आम्ही प्रवीणजी गायकन, रोशन पाटील सर, कांचनजी पालकर यांच्या समेत अनेक वेळा अनेक भागामध्ये समालोचन केलं. पण आज पहिल्यांदाच आम्ही व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अर्थात मच्छिंद्र पाटील सर, रोहिंजन यांच्या समवेत खऱ्या अर्थानं आम्ही समालोचन करतोय. मगाशी प्रवीण गायकड सरांनी सांगितलं
की मच्छिंद्र पाटील सरांना आयुष्यामध्ये काय कमवलंय. अमाप संपत्ती या माणसानं परमेश्वराच्या कृपा आशीर्वादानं आणि आपल्या मेहनतीने कमवलं, पण त्या पलीकडे आवड म्हणून आज इथे समालोचन करतात. हे मोठं कार्य मच्छिंद्र पाटील सरांचं आहे. बामणडोंगर संघ लवकर लवकर येण्याची कृपा करायची आहे. तर नवीन आलेला गोलंदाज किशोर मुकादम पहिला चेंडू फेकत असताना कबड्डीचा प्रयत्न केला, झेलचा एक प्रयत्न केला छत्रेच्याकडनं, त्यामध्ये सफलता आली नाही. एक धाव या चेंडूवर सागरला मिळाली. एका धावसंख्येनं सागर यानं आपलं खातं खोललंय. संघाला पोचवले 4-32 या आकड्यावर. स्ट्राईक झाला रोटेड, ज्यानं 9 चेंडू 22 धावा खेळतोय तो पार्थ चंदन, या टीमचा महत्वाचा खेळाडू. बॅक टू बॅक 2 षटकांच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला तो खेळतोय पार्थ चंदन. वैयक्तिक 22 धावसंख्येनं नाबाद आहे. पुन्हा एकदा हा चेंडू आडा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, या प्रयत्नामध्ये सफलता मिळाली नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या धावपटलावर 4-32. 4-32 अतिशय सुंदरची स्पर्धा स्वाभिमानाची, स्पर्धा अभिमानाची. इथे रिव्ह्यू असेल थर्ड पंच आपण या. आणि मी या निमित्तानं स्नेहाताईंचं मनापासून आभार मानेन. स्पर्धा क्रिकेटची, स्पर्धा क्रिकेट म्हणतात तर खास करून पुरुष मंडळी जास्त असते, पण आमच्या स्नेहाताई स्टार्ट टू एंड अजूनही या स्पर्धेला उपस्थित. हे प्रेम आहे क्रिकेटवर. आणि मुकुंदजी गावण साहेब यानं क्रिकेटला आपला धर्म मानला. आयुष्यभर क्रिकेटच्या माध्यमातून आज राजकारणामध्ये मुकुंदजी गावण साहेबांना पाहिलंय. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज स्नेहाताई सुद्धा या क्रिकेटचा आस्वाद घेतात. ताई मनापासून आपलं आम्ही या निमित्तानं आम्ही शतशः आभार मानतोय. फेड रवली असणार. चांगला चेंडू आहे, पंचांचा निर्वाळ आलाय. अशा अर्थीनं हा चेंडू निर्धाव झालाय. 4-32 अशी धावसंख्या धावपटावर पाहायला मिळतोय. समर्थ ट्रॉफी प्रेक्षकांची कधीच कमी नसतं अशी ही स्पर्धा. धंडूकाका मैदान, स्पर्धा डे असू द्या, स्पर्धा नाईट असू द्या. पुन्हा एकदा हा चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला पार्थनं, त्यामध्ये यश तर मिळू शकलं नाही. एकच धाव, एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 33 वर. समर्थ ट्रॉफी गेले 9 पर्व आपण डे फॉर्मॅटमध्ये बघत असताना अनेक साऱ्या आयोजकांना खऱ्या अर्थानं त्यांचं अनुकरण केलं. आणि खास करून मी नेहमी सांगेन, कारण तिरंगा नाईट स्पर्धा आम्ही आज 10 वर्षे भरवतोय. आम्ही समर्थ चषकाचा खऱ्या अर्थानं आदर्श घेतला आणि आम्ही ती स्पर्धा चालू ठेवली. यावेळी थोडासा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र त्या प्रयत्नामध्ये असफल झाला हा सागर. आणि मात्र आणखी एक हादरा मिळाला बोनखोडे 11 बोनखोडे या टीमला. वरद विनायक गोडसाहेब बी टीमला आणखी एक सफलता मिळाली. अर्थात स्वप्नील नाईक महाराष्ट्र विधानसभेचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेबांचे पुतणे आहेत. म्हणजे खूप योगदान आहे. गणेश नाईक अर्थात नवी मुंबई नव्हे तर नाईक मुंबई असे गणेश नाईक साहेबांचे हे पुतणे. शेवटचे 2 चेंडू असतील पहिल्या पूर्वार्धामधील, पहिल्या सत्रामधील सामना करेल स्वप्नील नाईक. समोर असणार गोलंदाज किशोर मुकादम. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला आणि मात्र फलंदाज होणार आणखी एक बाद. आणखी एक हादरा मिळाला यावेळी टीम बोनखोडे 11 बोनखोडे. थोडासा कठीण स्थितीमध्ये हा संघ आहे. थोडासा खेळताना थोडासा अवघड खेळाडू आणि मात्र फलंदाज बाद झालाय. आणखी एक हादरा मात्र मिळालाय, फलंदाज बाद झाला नाही ना, सॉरी. हा चेंडू डॉट. आता मात्र शेवटचा एक चेंडू असेल पहिल्या इनिंग मधील. समोर असणारा फलंदाज स्वप्नील. शॉर्ट पिच चेंडू होता. या चेंडूचाही फायदा घेता आला नाही. अशा रीतीने पहिला पूर्वार्ध संपला, पहिला सत्र संपला, पहिली इनिंग संपली. धावपटलावर धावसंख्या 33. 34 धावांचं आव्हान समोर असेल. 34 धावांचा आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे करेल गोरसाई बी संघ की आव्हानापासून रोखेल याचं धावतं समाधान पुन्हा एकदा आपण ऐकूया. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र खऱ्या अर्थानं मच्छिंद्र वाडे सरांना ऐकूया. धन्यवाद.
मेसेज बघू शकाल आपण. बोनकर वर्सेस बोनकुडे 81 धाबा कुठल्यात त्यानं. सर्वोत्तम धावसंख्या दुसऱ्या क्रमांकाला महागणपती मुरबी तो संघ बाहेर फेकला गेला आणि तिसऱ्या क्रमांक भूमी एलियन मांडा होता तो संघ देखील बाहेर फेकला गेला. ज्या संघाने 81 धाबा कुठल्या त्या संघानं फक्त आता 33 धाबा कुठून 34 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. वेलकम एव्हरीवन. तुम्ही पाहतात समर्थ ट्रॉफी 2025 पर्व उरण तालुक्यातील पिरकोन गावातील एक नामांकित स्पर्धा. या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. प्रत्येक घरात, प्रत्येक शहरात, प्रत्येक नगरात, प्रत्येक ऑटो स्टँडवरती आणि प्रत्येक सलूनमध्ये फक्त एकच चर्चा, ती समर्थ ट्रॉफी 2025च्या पर्वाची चर्चा. भरपूर चर्चा झाली. ज्या दिवशी या स्पर्धेचं रणशिंग फुंकलं गेलं, ज्या दिवशी या स्पर्धेची उद्घोषणा झाली, त्या दिवसापासून ही स्पर्धा सातत्याने चर्चेमध्ये राहिली आणि येणाऱ्या काही वर्षभर पुन्हा ही स्पर्धा चर्चेत राहील. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे 4 व्हीलर. या स्पर्धेमध्ये 32 संघ आपण पाहणार आहोत आणि भिवंडी तालुक्यातील, पनवेल तालुक्यातील, मांडा टिटवाला तालुक्यातील अशा प्रत्येक तालुक्यातील संघांना या स्पर्धेने सहभागी केलं. काय दिलं नाही स्पर्धेनं, भरपूर काही दिलं. मग ज्या प्रेक्षकांना आम्हाला उदंड प्रतिसाद दिला, ज्या प्रेक्षकांना आम्हाला पहिल्या चेंडूपासून जे साथ दिली, त्या प्रेक्षकांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आयोजकांचं मनोबल तुम्ही खरं वाढवलंय. कारण क्रीडानगरी तुमच्याशिवाय शोभत नाहीये आणि क्रीडानगरीला तुम्ही मात्र खूप चांगलं सजवलंय. तर तुमचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. एक चांगली स्पर्धा, एक नामांकित स्पर्धा कशी असावी, योग्य डिसिप्लिन कसं असावं, डेडिकेशन कसं असावं, आत्मसमर्पण कसं असावं, शिस्त कशी असावी, ट्रान्सपरन्सी कशी असावी, संपूर्ण दाखवलंय या स्पर्धेनं तुम्हाला. म्हणून तर नामांकित स्पर्धा म्हणून ही स्पर्धा उद्या असाली. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि वळतोय सामन्याकडं. ना बॅक टू क्रिकेट 34 धाबांचा पाठलाग करायचा आहे. बघायचं ज्या संघानं मागच्या सामन्यामध्ये फक्त 12 चेंडूमध्ये 26 धाबा कुठून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आणि सांगितलं भिवंडी तालुक्यातील 2.5 तासाचा प्रवास करून आम्ही इथपर्यंत का आलोय. बघायचं ज्या बोनकुडे संघानं मगाशी 81 धाबा दाखवले मुंबईच्या माध्यमातील एक नवीन संघ. बघायचं किती चांगली कामगिरी करेल. हिअर वी गो ऑल सेट. सामन्याला सुरुवात करूया. गोलंदाज तयार होतोय. पार्थ आणि सूरज केने स्टॅकेंडला. सूरजसाठी पहिला चेंडू फेकून दिलाय. व्हॉट अ क्लास अँड व्हॉट अ शॉट. दॅट्स अ 4 रन्स. हेच दाखवलं किंग खान. IPL चे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी काय किंग खान अँकरिंग केली शाहरुख खान आणि त्याचं गीत होतं बादशाह. राऊंड विकेट शॉट मात्र क्लास दाखवण्याचा प्रयत्न नाही जमला. बॅट अँड पॅड मध्ये चेंडू आणि फक्त मिळणार एकच धाव. सूरज केने क्लासिकल क्रिकेटर, पवन केने विस्फोटक फलंदाज. इज अ एक्सप्लोसिव्ह बॅट्समॅन टेस्ट स्किल बॉल. 2 नामांकित फलंदाज मैदानावरती. रात्री 2:15 प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. ऑन द राईज क्रॉस बॅट स्ट्रोक मिड विकेटच्या डोक्यावरनं सुरुवात सूरजने चौकाराने केली आणि पवन केने देखील चौकाराने सुरुवात केली. 9 धावा बिनबाद. दमदार सुरुवात. सिंगलच्या माध्यमातून 13 धावा. सामना लवकर फिनिश करायचा आहे. यावेळी मात्र या संघाला भिवंडीतील नामांकित संघ गोडसे बी संघाला माहिती आहे समोर लक्ष छोटे आहे आणि लवकर सामना पूर्ण करायचा आहे. पिवांचा सुंदर वापर करत असताना खेचला फटका ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा बॉटमचा सुंदर वापर केला. चेंडू गॅप मध्ये निघून गेलाय आणि पंचांचा इशारा होतोय. अजून एक देखना चौकार. वरती यार की निभानी यारी क्या बात है. 17 धावा. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी अँड डेंजरस डिलिव्हरी.
but this time he has been very lucky. End of the first over, 74 no loss. Beautiful start from these batsmen once again. Suraj Kini is on the 5th and Pavan Kini is on the 12th. The end of the first over, 17 for none. You're watching some of the trophy 2025. Beautiful atmosphere, flinch of flag, flinch of color, and what a wonderful atmosphere for the cricket. Warm welcome everyone. सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. सामने तसे होत नाहीये कांचन. ज्या सामन्याची आपण उत्कंठा पाहतोय, ज्या सामन्याची आपण चर्चा करतोय, सामना चांगला झाला पाहिजे. अंगावरती घाम आला पाहिजे, मेंदूला सुन्न केलं पाहिजे, पायाखालची वाळू सरकली पाहिजे, अंगावरती शहारा निर्माण झाला पाहिजे, दमछाक झाली पाहिजे, धडकी भरली पाहिजे, श्वास रोखला पाहिजे, असा सामना व्हायला हवा. मात्र तसा सामना झालाच नाही आज मैदानावरती. एकतर्फी क्रिकेट हे उद्घाटन सोहळ्याची काही दृश्य पाहतच राहावी आणि अगदी डोळ्यामध्ये साठवूनच ठेवावी. अप्रतिम अद्भुत नजारा. 17 धाबा बिनबाद. प्लेसमेंट टॅप केला शेवटच्या मोमेंटला. बॅटचा याली मात्र आउटसाइड एज लागत असताना चेंडू निघून गेलाय. याली मात्र शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये कवकंते एकच धाव. चांगलं क्रिकेट दाखवलंय, सांगितलंय की आम्हाला धाबांची गरज नाहीये सध्या. 18 धाबा दापलकावरती. जशी स्थिती, जशी गरज धाबांची, तशी मात्र या स्पर्धेमध्ये फलंदाजी. एक इकॉनॉमिक्सचा नियम आहे, जशी मागणी तसा पुरवठा, हा इकॉनॉमिक्सचा नियम आहे. आणि हा नियम आपण पाहतो क्रिकेटमध्ये. जशी मागणी तसा खेळ. ऑन द राईज केल्याचा प्रयत्न, पंच सांगतील बाउन्स डिलिव्हरी, इट्स वाईड. आठवलं मला 1975 1979चं वेस्ट इंडिजनं लगातार जिंकलेले ते 2 विश्वकप. तेव्हा रायझिंग डिलिव्हरी चालत होती, बाउन्स डिलिव्हरी चालत होती. मात्र आता नियमानुसार फक्त एकच बाउन्स करू शकता आणि हे दाखवले पंचानं. 19 धाबा. ग्रेट डिसिजन बाय अंपायर. देयर इज नो एनी कॉन्ट्रोवर्सी बाय अंपायर. सच अ ग्रेट जॉब जेंटलमॅन. कीप गोइंग. ऑल द बेस्ट. 19 फॉर नन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हिट झालाय चेंडू बॉडीला आणि मिळणार ती एकच धाव. एका धावेमध्ये देखील सामन्यामध्ये फरक फारसा पडेल आणि पंच लेग बायचा इशारा दाखवत असताना धावा कशा येवत. लिमिटेड ओव्हर्स मध्ये धावा येणं ही काळाची गरज असते. बॅटला येवत, लेग बायस नाही येवत, अवांतर येवत, कशा येवत धावा येणं गरजेचं असतं. बिकॉज एव्हरी सिंगल रन इज इम्पॉर्टंट ऑफ द इनिंग्सवर अँड लिमिटेड ॲज पर ओव्हर्स. 20 धाबा 33 धाबा कुठे याच्यात फक्त 34 धाबा, माफ करा 34 कोट्याच्यात पंचांचा वाईटचा इशारा. एकतर धावांची कमी इन्व्हेस्टमेंट, त्यात 13वा महिना, एकतर कोरोनाचा काळ आणि त्यात पगार बंद, अशीच परिस्थिती झाली मैदानावरती. 21 धावा. कमी स्कोरिंग मध्ये धावा तो सामना जिंकायचा असेल तर काउंटर अटॅक, एक्सलंट फिल्डिंग, वंडरफुल कमबॅक, ट्रिमेंडस प्रेशर तुम्हाला करावा लागेल आणि विकेटची कन्सिस्टन्सी सुरू ठेवावी लागेल. डाऊन द ट्रॅक, क्लासिकल स्ट्रोक. One bounce, couple of the bounces. That's a beautiful shot. Once again, that's a 4 runs. क्लास 1 आयोजन या स्पर्धेचं. नो डाऊट ऑन साइडला. What a shot. Excellent stroke. Nicely played. पंचांचा नोबलचा इशारा. अजून एक मोठा फटका. We are waiting for umpire decision. It's a 4 or 6. That's a 6. Beautiful shot. Have a look at the action replay. Goes on back foot. Made the shot. What a confidence behind the stroke. And what a classical stroke. This is a good shot. Hats off you. This is a good finish. 25 for none. Just 8 runs away from victory. No doubt. It's a now one-sided match. There is no excitement. But nicely played. फ्रॉम सूरज केन आणि पवन केन. अजून एक गोलंदाज तयार होते ऑन साइडला. बॅकफुटला जाऊन यावली खेळत असताना बॅकलिपला खाली डिबलं. मध्ये चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, मिळणार ती एकच धाव. एका धावेने धावसंख्येला पुढे जात असताना धावसंख्या दापलका होती 33 आणि फक्त एका धावेची गरज. मागचा सामना 12 चेंडूमध्ये जिंकला तेव्हा 26 कुटायच्या होत्या, आता 34 कुटायच्या आहेत. आता मात्र 10 चेंडूमध्ये 33 धावा कुठल्यात. ही ताकद आहे गोरची बी संघाची, दहशत ह्या संघाची, भय या संघाचं. आणि हा चेंडू पंचांचा इशारा. नो बॉल. सामना संपलाय. 10 चेंडूमध्ये सामना जिंकलाय. मगाशी 12 चेंडूमध्ये आमचा वेळ वाचवलाय. मात्र बघायचं तर बामणडोंगरी संघ उपस्थित आहे की नाहीये. येस, 10 मिनिटांमध्ये पोहोचतोय. थँक्यू रोशन. संपूर्ण जबाबदारी या स्पर्धेत स्वीकारताना. आणि आमचे कॉमेंटेटर राजेंद्र भगत देखील आमचे आहेत. सूरज केने 16 धावा, पवन केने नॉट आउट 12 धावा. ग्रेट बॅटमॅनशिप and 34 runs, only 10 deliveries. Such a great batting.
आणि 2 सामने जिंकून तिसऱ्या सामन्यात दाखल होते तो गोरसे 20 संघ त्यांचा सामना होईल फाईट करेल तो संघ येस बामणनगरी संघाला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड गोज टू किशोर मुकादम 1 षटक 2 धावा आणि 1 गडी बाद केला इकॉनॉमी षटक वॉट बॉलिंग या आपण किशोर मुकादम प्लीज आता मध्ये थोडासा वेट करावं लागेल 10 मिनिटं कारण संघ ऑन द वे